मनाच्या तळाशी किती हेलकावे कसे सोसवावे. मनाच्या तळाशी किती हेलकावे कसे सोसवावे. मनाचे मनाशी किती वाद झाले कसे आठवावे. मनातून होती जरी शांतता ती कशी जाणवावी. मनाच्या प्रवाहात अस्फुट दिशा ही कशी सापडावी. नेहमीप्रमाणेच स्पृहाची ही सुंदर कविता. हाय, नमस्कार. माझ्या सगळ्या गोडमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. आणि सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप थँक्यू की तुम्ही सगळ्याजणी आपल्या व्हिडिओजना एवढं छान भरभरून असं प्रेम देताय आणि इतक्या छान व्यक्त होत आहे, इतक्या छान शब्दांमध्ये तुम्ही कमेंट करताय ना की ते बघून मला आहे ना एवढं भारी वाटतंय ना. आणि इतक्या छान छान कमेंट बघून आहे ना मला स्वतःला सुद्धा नवीन नवीन विषय सुचत आहेत. तर आपल्याला ना दिवसभरात किती कामं असतात सांगा. त्यामुळं काय होतं, रोज रोज तीच तीच कामं करून आहे ना आपल्याला खूप बोर होतं, खूप कंटाळवाणी ही कामं वाटतात आणि नकोच ती कामं करायला असं वाटू शकतं. पण थोड्याशा गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या ना तर हीच कामं आपल्याला इंटरेस्टिंग वाटू शकतात. आणि गृहिणी म्हणजे दमलेली, चिडलेली, बोरिंग असा समज दूर करून आपल्याला गृहिणी म्हणजे स्मार्ट, इंटेलिजंट, हॅप्पी असा समज करायचा आहे. आणि हे सगळं कशासाठी, तर आपल्या स्वतःच्या आनंदासाठी. आपल्याला स्वतःचंच एक बेस्ट व्हर्जन बनायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आपला गृहिणींचा दिवस आहे ना किचनमध्ये सुरू होतो आणि किचनमध्ये संपतो असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि आपल्याला जेवण बनवायचं असतं, घरातल्या सगळ्यांची काळजी पण घ्यायची असते, घर स्वच्छ आणि सुंदर सुद्धा ठेवायचं असतं. आणि ही सगळी कामं करता करता ना आपण एकदम थकून जातो. पण ना आपण थोडंसं प्लॅनिंग केलं ना तर गृहिणी होणं हे बोरिंग न वाटता ही एक ना आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी ठरू शकते. म्हणजे ना घरातील सगळी कामं अगदी वेळेवर आवरून आहे ना आपल्याला जे काही गोष्टी करायच्या असतील स्वतःसाठी तर ते आपण करू शकतो. तर त्यासाठी आहे ना काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना आपण आपल्या स्वतःला ना एक टाईम लिमिट द्यायचं. म्हणजे ह्या वेळेपर्यंत माझी ही एवढी सगळी कामं कंप्लीट झाली पाहिजेत असं स्वतःला सांगायचं. म्हणजे तसं करण्याचा प्रयत्न करायचा. आता कामं कंप्लीट झाली नाहीत म्हणून त्याचा स्ट्रेस नाही घ्यायचा. कारण काय होतं की आपण समजा असं दिवसभर कामं करत राहिलो ना की मग ना आपल्याला खूप कंटाळवाणं, बोरिंग असं वाटू शकतं. आता हे सगळं प्रत्येकाचं टायमिंग आहे ते वेगवेगळं असू शकतं. कारण प्रत्येकाच्या ऑफिसला जायच्या वेळा घरातल्यांच्या किंवा मुलं शाळेला जातात याच्यावरती ते डिपेंड राहू शकतं. पण मी माझं असं ठरवलेलं आहे की 11 वाजेपर्यंत शक्यतो सकाळी सगळी घरातली कामं आवरून घ्यायची. म्हणजे ना पहिलं मी पण अशीच करायची. म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला की मग कंटाळा यायचा, मग थोडा वेळ आराम कर किंवा असं प्रत्येक गोष्टीला एक टाईम लिमिट दिलेलं नव्हतं. त्याच्यामुळं काय व्हायचं की दिवसभर ती कामं करत राहायची आणि किती पण केली ना मग ती कामं संपायचीच नाहीत आणि मग ना खूप कंटाळवाणं वाटायचं. म्हणून मग मी स्वतःच एकदा विचार केला आणि मग हा रूल ट्राय केला आणि मला खूप छान वाटलं. आणि त्यामुळं मला स्वतःसाठी खूप जास्तीचा वेळ मिळायला लागला. आणि काय होतं, सकाळी आपली एनर्जी लेवल हाय असते त्यामुळं कामंसुद्धा पटापट आवरली जातात. आता अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळ्या घरातल्यांची काळजी घेत असतो, सगळ्यांना चांगलं हेल्दी असं खायला देत असतो, पण आपण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करत असतो. तर असं करायचं नाही. सगळ्यांच्या बरोबर आपण स्वतःचा सुद्धा आहार आहे तो पौष्टिक ठेवायचा. त्यामुळं आपली एनर्जी लेवलसुद्धा हाय राहते आणि आपली जर तब्येत चांगली असेल ना तर आपलं मनसुद्धा एकदम फ्रेश राहतं. अजून एक गोष्ट म्हणजे परफेक्शनच्या मागे धावायचं नाही. म्हणजे आपलं कसं असतं सांगा, घरातली सगळी कामं झाल्याशिवाय काही खायचं नाही. म्हणजे सकाळी सकाळी तर आपण किचन वगैरे व्यवस्थित सगळं स्वच्छ करून घरातली सगळी कामं आवरल्यानंतर मग कुठेतरी नाश्ता करायला बसतो. कारण काय होतं, नाश्ता केल्यानंतर थोडंसं आपल्याला हेवी वाटतं आणि त्यामुळं घरातली कामं राहून जातात असं आपल्याला वाटतं आणि त्याच्यामुळेच आपण नाश्ता स्किप करतो किंवा उशिरा घेतो. तर असं करायचं नाही. परफेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा पण त्याचा अट्टाहास करायचा नाही. आणि सकाळचा नाश्ता आहे ना तो आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतो. त्यामुळं आपली एनर्जी लेवल आहे ती व्यवस्थित राहते. त्यामुळं नाश्ता स्किप करायचा नाही. आणि घरातली सगळीजणं आपापल्या कामाला गेल्यानंतर आपलं काम असतं ते म्हणजे किचन स्वच्छ करायचं, ओटा व्यवस्थित स्वच्छ करायचा. खरंच ओटा वगैरे किचन स्वच्छ केल्यानंतर आहे ना आपल्याला एकदम फ्रेश वाटतं. पण ही कामं तर आपली रेग्युलरच आहेत, नेहमीचीच आहेत. तर एखाद दिवशी समजा तुम्हाला दुसरं कुठलं तरी काम असेल तर हे काम नंतर केलं तरी चालू शकतं. असं नाही की नाही मला हे पण सगळं करायचं आहे आणि दुसरं पण काही महत्त्वाचं काम आहे ते पण करायचं आहे. आपली प्रायोरिटी आपण ठरवायची की कुठलं काम आधी आपल्याला करायला पाहिजे. कधी-कधी ना आपल्याला असा गिल्ट येतो की मी तर घरातच असते, मग मला कामासाठी कशाला मी कुणाची मदत घेऊ, मग आपलं आपलं कामच केलेलं बरं असं आपल्याला वाटू शकतं. पण असं काही नाही. कधी-कधी आपली तब्येतीची सुद्धा तक्रारी असू शकतात किंवा तुम्ही घरी राहून सुद्धा काही कामं करत असाल किंवा कुठला बिझनेस वगैरे करत असाल, तर असं कामांसाठी मदतीला ठेवायला काहीच हरकत नाही. कारण आपण आपली प्रायोरिटी ठरवायची की आपल्याला काय महत्त्वाचं आहे ते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपलं घर आहे ना नेहमी ऑर्गनाइज ठेवण्याचा प्रयत्न करायचा.
म्हणजे काय तर प्रत्येक वस्तूला आहे ना त्याची एक जागा देऊन ठेवायची. तर याआधी सुद्धा मी भरपूर असे होम ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ केलेले आहेत आणि तुम्ही त्यामध्ये बघितलेलं सुद्धा आहे, की मी नेहमी म्हणत असते, की वस्तूला जागा आणि जाग्यावर वस्तू. म्हणजे काय तर प्रत्येक वस्तूला एक त्याची त्याची जागा आपण ठरवून दिलेली असली ना, मग आपलं काम एकदम सोपं होऊन जातं. नाहीतर मग काय होतं पसारा घरामध्ये पडलेला असतो, तेव्हा आपण ती वस्तू उचलून इकडे ठेवतो, नंतर दुसरी वस्तू उचलून तिकडे ठेवतो आणि असं करून काय होतं पसारा उचलण्यामध्येच आपला बराचसा वेळ जातो आणि मग थकून जायला होतं. त्यापेक्षा प्रत्येक वस्तूला जागा ठरवून द्यायची, की ही वस्तू इथेच ठेवायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने, स्टोरेजच्या दृष्टीने आपल्याला काही फर्निचरची गरज असते. तर ते आपल्याला घ्यायलाच पाहिजे. खरं सांगू का, हे जे तुम्हाला टीव्ही युनिट दिसत आहे, तर ते सुद्धा मी स्टोरेजच्या पर्पजनेच घेतलेलं. म्हणजे जे खाली बघा भरपूर सारं स्टोरेज आहे ते आणि त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी ठेवू शकते आणि त्याच्यामुळेच माझं ना निम्मं काम कमी झालेलं आहे. आणि जेव्हा हे टीव्ही युनिट नव्हतं ना, तेव्हा गोष्टी सगळ्या इकडे-तिकडे पडायच्या आणि हा पसारा कुठे ठेवायचा हा मला प्रश्न पडायचा. पण आता तसं होत नाही. माझं काम खूप सोपं झालेलं आहे. आणि अशा तर आपण खूप साऱ्या गोष्टी खरेदी करत असतो म्हणजे ड्रेस, साड्या वगैरे. तर आपलं काम ज्याने हलकं होईल ना, म्हणजे आपल्या कामामध्ये ज्या गोष्टींनी मदत होईल अशा सुद्धा गोष्टी आपण घ्यायला हव्यात. आणि आपल्याला घर स्वच्छ सुंदर ठेवायचं आहे, पण त्याबरोबरच आपल्याला स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे. त्यामुळं ही सगळी कामं करायच्या आधी आपल्या स्वतःच्या एक्सरसाइजसाठी मात्र जरूर वेळ काढायचा आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण जी काही कामं करत असतो ना, तर ती अशी बोर, कंटाळवाणी न वाटण्यासाठी काय करायचं, की नेहमी बाजूला मोबाईलवरती जी तुम्हाला काही आवडत असतील ती गाणी किंवा कुठल्याही गोष्टी ज्या तुम्हाला ऐकाव्याशा वाटत असतील मोटिवेशन वगैरे, तर ते सगळं असं बाजूला लावून ठेवायचं. म्हणजे ना आपला वेळ पण छान होत जातो, आपल्याला बोरसुद्धा होत नाही आणि ही कामंसुद्धा पटापट होऊन जातात. आत्ता इथे ना मी खूप छान अशी जुनी गाणी लावून ठेवलेली आहेत. हे गाणं तर माझं एकदम फेवरेट आहे. जाने क्या बात है, नींद नहीं आती, बडी लंबी रात है. तर ही अशी छान-छान गाणी बाजूला लावून ठेवली ना, की आपला पण मूड एकदम फ्रेश होतो आणि कामंसुद्धा पटापट होऊन जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काही काम करत असू ना, तर ते आनंदाने करायचं. आनंदाने केलं ना, तर कुठलीही गोष्ट कंटाळवाणी वाटत नाही. आता हे जी इथे मी भाकरी करते तर मी परवा 2 दिवसापूर्वी गावी यात्रा होती, तर तिकडे गेलेले. तर तिथं हे थोडंसं शूट मी केलेलं आहे. तर खूप जास्तीचं शूट नाही करता आलं, कारण की तेवढा वेळ पण नव्हता. एकाच दिवसासाठी गेलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण कॅमेरा घेऊन नाही जाऊ शकत. आणि हे माझं सासर आहे आणि खूप साऱ्या गोष्टी खरं तर मला शूट करायच्या होत्या, पण तेवढा वेळ पण नाही मिळाला. आणि यात्रा होती त्यामुळे सतत सगळ्यांची ये-जा चालू होती. त्यामुळं ते शूट करणं बरं पण दिसत नाही. तरी पण मी थोडंसं घरातलं असं शूट घेतलेलं आहे. खूप छान मज्जा येते आमच्या घरी खरं तर. आणि मी नेक्स्ट टाईम जेव्हा मे महिन्यामध्ये गावी जाईल ना, तेव्हा नक्की गावचा व्लॉग करेन. आणि त्या दिवशी खरं तर पाऊससुद्धा पडला. त्यामुळे इतकं छान वाटत होतं ना आणि गावचा हा व्लॉग बघायला तुम्हाला आवडेल का हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर मला एवढंच सांगायचं आहे, की कोणतंही काम आपण आनंदाने केलं ना, तर ते कंटाळवाणं, बोरिंग वाटत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे ही जी ग्रीनरी आहे ना, आपल्या घरामध्ये झाडं, पानं, फुलं हे सगळं ना, आपलं मन फ्रेश ठेवायला खूप मदत करतात. त्यामुळं थोडी तरी झाडं आपण घरामध्ये लावायची आणि ह्या झाडांना पाणी घातल्यामुळे ना, खरोखर म्हणजे मी नेहमी म्हणते, की झाडांना फ्रेश जेवढं वाटत नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला स्वतःला फ्रेश वाटतं. त्यामुळं आपलं मन चांगलं फ्रेश ठेवण्यासाठी ना, या गोष्टी करायलाच हव्यात. आणि परवा येता-येता ही 2 झाडं मी आणलेली आहेत. तर हे आहे झिझी प्लॅन्ट, जे मी खूप दिवसापासून शोधत होते. म्हणजे मला असं छोटंसंच हवं होतं, तर ते आता मिळालं फायनली आणि मला एवढा आनंद झाला, मी ते घरी घेऊन आलेली आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी आपण गृहिणी असलो आणि घरातच राहत असलो ना, तरीसुद्धा आपण व्यवस्थित स्वतःसाठी सूट होतील असे कपडे घ्यायचे, छान तयार होऊन राहायचं. त्यामुळं आपल्याला स्वतःलाच बोरिंग न वाटता छान असं फ्रेश वाटेल. तर ज्या गोष्टी आपल्या मनाला आनंद देतात ना, त्या गोष्टी आपण नेहमी करण्याचा प्रयत्न करायचा. तर या त्या सगळ्या गोष्टी आहेत, की ज्यामुळं ना आपलं गृहिणी असणं सुद्धा एकदम आनंददायी होऊन जाईल आणि आपण कंटाळलेला, चिडलेला न राहता एकदम फ्रेश, हॅपी आणि एकदम स्मार्ट गृहिणी बनू शकतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, आता जाता-जाता लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.